संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुरुंगात असलेले संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावरती बीडच्या कारागृहामध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली। माहितीनुसार महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी ही मारहाण केल्याचं बोललं जातं। खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या रागातून वाल्मिक आणि घुलेवरती हा हल्ला झाल्याचं बोललं जाते। मारहाण करणारे बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते तर मोक्का अंतर्गत कारवाईमधील आरोपी अक्षय आठवले असल्याचं समजलं। तर वाल्मिक कराडवरती हल्ला करणारा दुसरा आरोपी म्हणजे अक्षय आठवले। अक्षय आठवले हा सनी आठवलेचा भाऊ असून तो बीड शहरामध्ये अनेक गुन्हे आठवलेवरती आहे। 13 डिसेंबरला विश्वास डोंगरे यांच्यावर गोळीबार करून जखमी केल्याचा गुन्हा बीड पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे। तसेच आठवले टोळीने आतापर्यंत खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी, अवैध शस्त्र, अवैधरित्या शस्त्रांची विक्री, मारामारी, अग्निशस्त्र चालवणे, पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून जीवघेणा हल्ला करून पळून जाणे, सरकारी कामात अडथळा, खंडणी मागणी यांसारखे 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आठवले टोळीवरती आहेत। आठवले गँगच्या 6 जणांवरती बीड पोलिसांनी मोकोकानुसार गुन्हा नोंद केला। दरम्यान या आठवले गँगवरती कारवाई वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून झाल्याची माहिती त्यांना मिळालेली, म्हणून आठवलेचा वाल्मिक कराडवरती राग होता असंही समोर येतंय। अक्षय आठवलेवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत। अक्षय आठवले आणि सनी आठवले गँगला तडीपार करण्यासाठी वाल्मिकनं पोलिसांना शिफारस केल्याची माहिती समोर आली। पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराडची ऑडिओ क्लिप देखील त्यावेळी व्हायरल झाली होती आणि त्यामुळेच अक्षयनं वाल्मिकला मारहाण केली, शिवीगाळ केली असा आरोप होतोय। दरम्यान या मारहाणीनंतर महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्यासोबत आणखीन 2 जणांना संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलं। यावेळी कारागृहात रवानगी करताना महादेव गीते आणि आरोपींनी गंभीर आरोप केला की वाल्मिकच्या सांगण्यावरून आम्हालाच मारहाण झाली आणि आता आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलंय। हवं तर तुम्ही सीसीटीव्ही पहा, जेलर आणि बाबा सगळेच मिळालेले आहे असाही आरोप यावेळी गीते आणि आठवले यांनी केला। आता या प्रकरणामध्ये आणखीन काय समोर येतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल।